अमित शहा यांना राष्ट्रीय राजकारणातील चाणक्य असं समजलं जातं। त्यांच्या चाणक्य नीतीची झलक नुकतीच गोमंतक यांना बघायला मिळाली। इकडे मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना अमित शहा यांनी अशी काही खेळी केली की ज्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासमोर फुटीचं संकट उभं राहिलं। मगोच्या अस्तित्वाची लढाई सर्वप्रथम पाहूया। शपथविधीवेळी काय घडलं होतं नाट्य। कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याचं निधन झाल्यास 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं आवश्यक असतं। मात्र गोव्यात अपेक्षेप्रमाणे घडलं नाही। राज्याच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे सायंकाळी 8 वाजता पत्रकारांना मेसेज आला, 11 वाजता शपथविधी राजभवनावर होणार। या मेसेजमध्ये शपथविधी कधी कुणाचा होणार आहे, त्या व्यतिरिक्त कोण शपथ घेणार आहेत याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती। 11 साडे 11 झाले। पत्रकारांना चाहूल लागली होती की मुख्यमंत्री म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत यांचा शपथविधी होणार आहे। डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या पत्नी नातेवाईकांसह राजभवनवर आल्या। काही क्षण गेटवरती त्यांना थांबवलं गेलं। या वेळेपर्यंत पत्रकारांकडे माहिती मिळाली की डॉक्टर प्रमोद सावंत अद्यापही सिद्धार्थ गोवा इथं असून विजय सरदेसाई आणि इतर राजभवनाकडे जाण्यास निघालेत। काही वेळातच ते राजभवनवर पोहोचले। या दरम्यान सिद्धार्थ गोवा इथं मात्र वेगळंच नाट्य आकार घेत होतं। खुद्द शिकारी आपल्या जाळ्यात अडकला होता। समर्थनाचं पत्र देण्यास महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं विलंब लावला होता, तर भाजप नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष यांनी चाणाक्षपणे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या 2 आमदारांना आपल्या बाजूनं ओढलं होतं। ना पण तुम्ही असं ऐकलं की तुम्ही बीजेपी जॉईन जाऊ शकता म्हणून आता येता बरोबर येता बरोबर ना पण असं तुमका बीजेपीनं प्रपोजल दिला जॉईन जावपाक आतां तुम्ही जॉईन जावपाचे आहा तसं सगळ्याक कळना कित्याक गेले तुम्ही दुसरे कोण मेळपाक आमचे भाशेंत बाकीचे ज्यो ना पण तुम्ही असं ऐकलं की तुम्ही बीजेपी जॉईन जाऊ शकता म्हणून आता येता बरोबर येता बरोबर ना पण असं तुमका बीजेपीनं प्रपोजल दिला जॉईन जावपाक आतां तुम्ही जॉईन जावपाचे आहा तसं सगळ्याक कळना कित्याक गेले तुम्ही दुसरे कोण मेळपाक आमचे भाशेंत बाकीचे ज्यो दोघांनाही मंत्रिपदाचं आमिष दाखवून भाजपमध्ये प्रवेश देण्याचं नक्की झालं होतं आणि हा निर्णय त्यांनी सुदीन ढवळीकर यांना कळवला होता। तुमच्याशिवाय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या 2 आमदारांना आम्ही मंत्रिपद देत आहोत, तुम्हाला वगळण्यात आलंय, मुकाट्यानं आमच्या बरोबर या। दरम्यान वस्तुस्थितीची कल्पना आल्यानं सुदीन ढवळीकर यांना नमतं घ्यावं लागलं। त्यानंतर नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला। भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षावर सर्जिकल स्ट्राईक केला गेला। शिरोड्यातनं मुकाट्यानं उमेदवारी मागं घ्या, ढवळीकरांना मंत्रिपद दिलं जाईल। या सर्व नाट्यमय घटनांमुळे शपथविधी समारंभास 1:50 प्रारंभ झाला। सगळ्या पक्षांकडेन, सगळ्या आमदारांकडेन, सगळ्या कार्यकर्त्यांकडेन, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडेन मागता की मनातले वायट विचार जोडून उडया आणि बरे विचारांनी मुखार वचून बरें कितें हें करात आणि हे गोंय तशेंच भारत समृद्ध कसो जातलो तें पळय। सो राजकीय सध्या वादळ चालना, त्या संदर्भात एक थोडेशे ताजेर कमेंट्स कांय ना। 28 तारखेनंतर ते कमेंट्स येतले। अजून नोटिफिकेशन येवना। नोटिफिकेशन आयल्यानंतर हाचेर सुतोवात जातली। अमित शहा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना तमाम हिंदुस्थानातील राजकारणी चाणक्य म्हणून समजतात आणि त्यांनी गोव्यात हे सिद्धही करून दाखवलं। आता महत्त्वाचं आव्हान महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सर्वेसर्वा सुदीन ढवळीकर आणि दीपक ढवळीकर यांच्यासमोर आहे। ते म्हणजे शिरोडाच्या बाबतीत ते काय भूमिका घेणार। मंत्रिपदाची शपथ तर ढवळीकर यांनी घेतली आहे, मात्र अद्याप खातेवाटप जाहीर झालेलं नाही। त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकतं। मुख्यमंत्री आपल्या अधिकारात एखादा मंत्री वगळूही शकतो। या सगळ्या बाबींची जाणीव महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला आहे।
27 मार्च पूर्वी निवडणुकीतून माघार घ्या असा सक्त इशारा त्यांना भारतीय जनता पक्षाकडून मिळालाय. मात्र यातून भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून खरा धोका संभवतो हे अधोरेखित झालंय.